नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक आंबोडे, ऋतिक द ब्लॉगर या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत रॉ स्टेशनला आणि रॉ स्टेशनवरून आता सर्व तयारीत आहे। तर निघून वगैरे आलो आहोत। तर आता जाणार आहोत आपण MNCT स्टेशनला, मुंबई सेंट्रलला। तर तिथे गेल्यावर बघूयात, अजून एक मेंबर आपला यायचं बाकी आहे। तर मित्रांनो, ही आपली पब्लिक आहे, सर्व बॅगा वगैरे भरले आहेत, बघू शकता। आणि नियोजन टाईट आहे आपला सर्व, आणि सगळं आधीच तयारी केली होती आम्ही, सर्व तिकीट बुकिंग वगैरे 2 महिन्या अगोदर केली होती। आणि एवढी सर्व पब्लिक निघाली आहे। आधी फक्त दोघेच निघालो होतो, चौघजणच निघालो होतो आम्ही, राहुल भाई, साजन भाऊ आणि मी, मृणाली, चौघेच निघालो होतो। पण बघता बघता आता एवढी पब्लिक झालेली आहे उज्जैनला जाण्यासाठी। तर चला, आणि हे छोटे मेंबर आहेत 2 अजून आपल्यासोबत। तर हाय कर, हां हाय कर, चला। तर मित्रांनो, आपण भेटूया आता तिकडे मुंबई सेंट्रलला। तर मित्रांनो, आता आम्ही मुंबई सेंट्रलला पोचलो आहोत रॉ स्टेशनवरून, आणि आता ट्रेन आहे 9ची उज्जैनला जाणारी। तर आता थोडं बाहेर आलो होतो मेडिकलला, गोळ्या वगैरे घेतला, आणि आता तुम्ही बघू शकता समोर मुंबई सेंट्रल स्टेशन आहे। आणि आता इथे आल्यानंतर आता ट्रेनमध्ये जाणार आहे 6 वाजता। आता आज मी इथं बघूया, आता व्हिडिओ वगैरे सर्व करूया तिथे। नंतर ट्रेनमध्ये पण अजून काही व्हिडिओ केला तर आता वाजलेले आहेत 6:30, आणि 6:30चा टाईम आहे मित्रांनो। बघूयात आपण गेल्यानंतर इथे पुढे जाऊया ट्रेनमध्ये। तर मित्रांनो, आता आम्ही मुंबईच्या ट्रेनला आलो आहोत, आणि इथे आता ट्रेन लागलेली आहे, बघता तुम्ही समोर तिकडे। आणि आता सर्व जेवणाची तयारी आहे आमची, सर्व डबा वगैरे घेऊन आलेलो होतो। तर आता सर्व जेवणार वगैरे, मग सर्व जेवणार, आणि मग नंतर मग ट्रेनमध्ये बसणार समोर। आणि आमचा मेंबर एक राहिलेला, तो गोटू होता, तर आता तो पण आलेला आहे। तर चला जेवण घेऊयात, मग ट्रेनमध्ये बसूयात, चला। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्हाला ट्रेन भेटलेली आहे, आणि आता ट्रेनमध्ये सर्व सीट वगैरे बुकिंग केले आहेत। तर सर्व सीट वगैरे मेंबर आपले सर्व बसलेले आहेत। तर ही पहिलीच ट्रिप आहे वर्षाची देवदर्शनाची, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत देवदर्शन करू शकता घरी बसल्या। तर आता बघूयात, आपले सर्व मेंबर तिथे आहेत आतमध्ये। तर आपण जाऊया आता, उज्जैनचं दर्शन तुम्हाला सुद्धा घडून देतो मी। तर माझ्यासोबत असंच जोडून राहा ब्लॉगमध्ये, तर खूप मजा येणार पुढे असून। तर चला बोलूयात आपण ट्रेनमध्ये। तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आता आमची ट्रेन सुटलेली आहे, आणि आता मी रवाना झालो होतो उज्जैनसाठी। तर चला, पुढचा प्रवास आपण ट्रेनमध्ये बघूयात। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत उज्जैन स्टेशनला, आणि उज्जैन स्टेशनवरून आता सर्व झालं आता रूमवरती पहिले। तर बघूयात, आपली पब्लिक सर्व आलेली आहे, बघा तुम्ही, दिसते सर्व पब्लिक आपली। आणि आता बघूया, आता ट्रेन होती समोर होती, ट्रेन थांबलेली आहे सर्व। आणि ही आपली पब्लिक आहे, सर्व उतरलेले आहे, सर्व चेक करतात बॅगा वगैरे घेतल्यात की नाही ते। तर आता आपण डायरेक्ट रूमवरती जाणार आहोत। तर चला जाऊयात रूमवरती, मग नंतर मग पुढे काय ते बघूया। तर मित्रांनो, आता चाललो आम्ही रूमवरती आमच्या, आणि आता रिक्षामध्ये सर्व बसलेलं, आणि मित्रांनो इकडे हेवी ड्रायव्हर आहे सर्व, तुम्ही बघू शकता इथे आता ब्लॉगमध्ये माझ्या। तर भेटूयात आपण रूमवरती गेल्यावर, फ्रेश वगैरे होऊयात, आणि मग नंतर जाऊयात मंदिरात, चला। तर मित्रांनो, आता रूम भेटलेले आहे आपल्याला, ही बघू शकता तुम्ही इथे, श्री वैष्णव यात्रीगृह। तर इथे सर्व आता माणसाने सर्व आपल्या बॅगा वगैरे सर्व ठेवलेल्या आहेत, आणि काही पर्सन असे आहेत की त्यांनी पर्स वगैरे ठेवले नाहीत, पर्समध्ये खजाना आहे त्यांच्या। तर बघूया, आता जाऊया, थोडा फिरूयात। आपला टाईम 9:30चा आहे एंट्रीचा, अजून थोडा वेळ थांबायला सांगतात ते, कारण रूम वगैरे सर्व क्लीन करतायत। मग आपण एंटर करूयात रूममध्ये, मग दाखवतो तुम्हाला रूम वगैरे। तर चला, थोड्या वेळाने बघूयात आपण।
तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो होतो आपण आणि आता सर्व खाऊन वगैरे झालं सगळ्यांचं. तर आता मित्रांनो आपण उज्जैन शहराच्या जेवढे बाहेर मंदिर आहेत 5-6 मंदिर आहेत ते फिरणार आहोत. ते तुम्हाला पण दाखवतो मी. आणि समोर बघू शकतो इकडे आपली सर्व माणसं बसली आहेत गाडीमध्ये. तर जेवढे मंदिर आहेत ते तुम्हाला सर्व दाखवतो. सर्व माणसं बघा इकडं आपले बसलेले सर्व. आणि आता गाडीमध्ये बसूया. पुढे गाडी आहे आपली. मित्रांनो इकडं अशाच गाड्या असतात ते रिक्षा वगैरे. तर ह्या रिक्षामध्ये आपण बसून जायचं आहे आणि बघूयात आता जेवढे मंदिर आहेत ते तुम्हाला दाखवतो आपण कोणते कोणते फिरणार आहेत. तर तुम्ही पण असेच माझ्यासोबत ब्लॉगमध्ये जोडून राहा. तर चला बघूयात मंदिर पुढे. चला. तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत तिथून रूममधून. आता बघूयात रिक्षामध्ये बसूया सर्व. आणि आता चालतं आपली रिक्षा सर्व उज्जैन शहराच्या बाहेर. तिथे आउटडोर सर्व मंदिर आहेत ते करणार आहोत आपण. तर बघूयात पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही गडकालिका मंदिर आहे उज्जैनचा तिथे आलेलो आहोत. हा 51 शक्तिपीठपैकी एक शक्तिपीठ आहे. आता त्याचे दर्शन घडून देतो तुम्हाला पण. आणि सर्व आपले माणसं आहेत पाठीमध्ये. चला सर्व चाललेले आहे. गर्दी खूप आहे. आणि तर मित्रांनो शक्तिपीठ मंदिरापैकी एक मंदिर आम्ही केलेलं आहे. आता श्री कालभैरव मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. तर चला दाखवतो मंदिर तुम्हाला. तो आमच्यासोबत असे जोडून राहा तुम्ही. चला. मंदिर सर्व पब्लिक आपली इकडे बाहेर आलेली आहे दर्शन घेऊन. आता दर्शन घेतलेलं. आता दुसऱ्या मंदिरात जायचं आहे. चला भेटूयात पुढे. आता प्रदक्षिणा आहे घालूयात आणि नंतर मग निघूयात मग. तर मित्रांनो आता भगवान श्री सिद्धवट मंदिरमध्ये आलो आपण. आता 1-2 मंदिर झालेले आहे. आता हा 3रा मंदिर आहे. आता आपली सगळी पब्लिक मागे आहे सर्व. येतच सर्व एकाच्या मागून एक. तर जाऊयात इथे पण दर्शन घेतो. मित्रांनो कोणत्याच मंदिरामध्ये मोबाईल नेऊन देत नाही, व्हिडिओ शूटिंग करून देत नाहीत. तर जसं थोडाफार दाखवतो मी तुम्हाला, दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर असंच मित्रांनो सोबत माझ्यासोबत जोडून राहा तुम्ही. तर चला. आणि मित्रांनो बघा इथे साईडलाच नदी आहे. सिद्धवट घाट आहे मित्रांनो हा. तर इथे सर्व पहिले पाय धुवायचे आहेत आणि नंतर मग मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आहे. तर चला पहिले पाय धुयात मग दर्शनासाठी जाऊयात मंदिरामध्ये. तर मित्रांनो पाय धुवून झालेले आहेत. आता दर्शन घ्यायला जाऊयात मंदिरामध्ये. चला दर्शन झालेलं आहे तर जाऊयात आता. तर मित्रांनो आता मंगलनाथ मंदिरमध्ये आलो. आता बघूयात. आपली सर्व पब्लिक थांबलेली आहे आणि बाकीची येत आहेत सर्व. मंदिर आहे मंगलनाथ मंदिर. अजून आहेत मंदिर खूप. तर चला जाऊयात मंदिरामध्ये दर्शन घ्यायला.
तर मित्रांनो इथे पण मोबाईल अलाउड नाही, तरी पण दाखवतो, थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला मी. चला. तर मित्रांनो आता आम्ही श्री कुंडेश्वर महादेव मंदिरामध्ये आलो आहोत. संदीपुनी आश्रम आहे हा, इथे मंदिर पण आहे हा. श्रीकृष्ण द्वारा शिकी गई 14 विद्या आहे. तर बघूयात चला. मित्रांनो हा मूर्तहारी गुफाद्वार आहे, मंदिर आहे आतमध्ये. तर चला बघूयात, आता जाऊयात. तर मित्रांनो पहिलीच बजरंगबली मूर्ती आहे. तर मित्रांनो हा श्री नवनाथ मंदिर आहे. बघूयात चला. तर मित्रांनो आता सर्व मंदिर झालेले आहेत आमचे दर्शन करून. तर आता जेवायला आलो होतो आम्ही. तर जेवूयात, मग आता रूमला जाऊयात. मग संध्याकाळी परत अजून मंदिर आहेत 2-3, ते दाखवतो तुम्हाला मी.
मित्रांनो जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि रिक्षावाल्याने आता आम्हाला आमच्या रूम जवळ येऊन सोडलेलं आहे. तर पब्लिक पण आपली सर्व आहे, बघून आता मागे आहे. तर मित्रांनो आता रूममधून निघालो. आता शिप्रा नदीजवळ आलो होतो आम्ही आणि शिप्रा आरती आहे आता. तर बघूया आता सर्व पब्लिक आहे आपली मागे आणि सोबत आलो मी सगळं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो पब्लिक आपली सोबतच आहे सर्व. शिप्रा नदी आहे. तर आहे पब्लिक मागे. जाऊयात, दाखवतो तुम्हाला शिप्रा आरती. चला. तर मित्रांनो आता शिप्रा आरती चालू व्हायला थोडाच टाईम आहे. मित्रांनो आता महाकालेश्वर मंदिरात आणि मित्रांनो कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, तर दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. आता कितीपर्यंत मंदिराच्या बाहेरच व्ह्यू बघा. मित्रांनो हा एक साईडला कॉरिडॉर आहे, ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला आणि दाखवणार आहे. तर दर्शन घेऊयात मंदिरामध्ये आणि दाखवूयात मंदिर. तर मित्रांनो अशी महाकालेश्वर मंदिर आतमध्ये आहे. तर चला जाऊया आपण बघूयात. तर मित्रांनो किती भारी वाटतं बघा सीन हा बघायला मंदिरामध्ये जाताना एंट्रीला. मित्रांनो मंदिरामागे गर्दी बघा किती आहे. तर मित्रांनो गर्दी बघू शकता महाकाल मंदिरमध्ये. आणि मित्रांनो व्हिडिओ काढायला मिळत नाही तरी पण मी कॅमेरा तुमच्यासमोर दाखवतो. महाकाल मंदिराचं दर्शन तिकडे मिळालं आहे आता. तर चालू लागला लाईनमध्ये. मित्रांनो बघू शकतो बाहेरून महाकालेश्वर मंदिर. खूप मोठा मंदिर आहे मित्रांनो हा महाकालेश्वरचा आणि खूप पब्लिक आहे मित्रांनो दर्शनासाठी इथे. आता अजून आपल्याला कॉरिडॉर फिरायचा झाला तिकडे दाखवतो आपण. मित्रांनो मंदिर बघा, ओंकारेश्वर मंदिर भारी वाटतं. तर मित्रांनो आता कॉरिडॉरमध्ये आलेलो आपण. आता महाकालेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आता कॉरिडॉर पूर्ण ते दाखवतो तुम्हाला मी. तर चला बोलेल अशाच व्हिडिओमध्ये आपल्या सोबत राहा तुम्ही. तर चला. तर मित्रांनो आता कॉरिडॉरला आलो आम्ही आतमध्ये आणि मूर्ती बघा शंकराची खूप मोठी आहे. आणि कॉरिडॉर मित्रांनो खूप मोठा आहे, दाखवून तुम्हाला पुढे अजून. अच्छी आ रही है भाई.